लाडक्या बहिणींना आता दिवाळीच्या बोनस बरोबरच लाडकी बहीण योजनेच्या दिवाळीच्या बोनस बरोबरच आता मोबाईल सुद्धा गिफ्ट मिळणार आहे। हो, तुम्ही खरं ऐकलं। कालच्याच एका सभेमध्ये उदय सामंत यांनी महिलांसाठी एक मोठी घोषणा केली की महिलांना मोबाईल सुद्धा गिफ्ट देण्याची। आणि दुसरं म्हणजे महिलांना दिवाळीचा बोनस देण्याची घोषणा ही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या 2 दिवसांमध्ये केली होती की महिलांना 7,500 रुपये दिवाळीचा बोनस ही आम्ही याच महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्येच देणार आहे। आणि काही महिलांना 3,000 रुपये बोनस हा ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीचा बोनस म्हणून दिला जाणार आहे। परंतु कोणत्या महिलांना 7,500 रुपये बोनस मिळणार आणि कोणत्या महिलांना 3,000 रुपये बोनस मिळणार हे बऱ्याच महिलांना आणखीही माहीत नाही आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या महिलांना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे, दिवाळीचा बोनस बरोबरच मोबाईल सुद्धा गिफ्ट दिला जाणार आहे, तर ती कोणत्या महिलांना मिळणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी महत्त्वपूर्ण अपडेट मिळत राहतील। तर पाहूयात कोणत्या महिलांना दिवाळीचा गिफ्ट म्हणून मोबाईल मिळणार आणि दिवाळीचा बोनस म्हणून 7,500 रुपये मिळणार आणि दिवाळीचा बोनस म्हणून 3,000 रुपये मिळणार। तर पाहूयात, चला व्हिडिओला सुरुवात करू। तर आता सगळ्यात पहिल्यांदा तर पाहूयात, सरकारने तुम्हाला माहीत आहे याआधी 3,000 रुपये 2 महिन्याचे एकदमच आपल्या बँक खात्यामध्ये जमा केले होते। ते कधी केले होते तर 2 महिने कंप्लीट व्हायच्या अगोदरच, म्हणजे 1.5 महिना झाला तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे 3,000 रुपये जमा केले होते सरकारने। आता बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये अजूनही 1 रुपयाही आला नाही। अशा महिलांसाठी राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे। तर ही घोषणा कोणती आहे? महिलांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे की या महिलांसाठी राज्य सरकार हे 7,500 रुपये दिवाळीचा बोनस देणार आहे। तर तो कसा? तर तुमचे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा असे 4 महिन्याचे पैसे, 4 इन्स्टॉलमेंट्स, 4 हप्ते हे तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबरमध्ये जमा केले जाणार आहेत विथ दिवाळीचा बोनस। हाच दिवाळीचा बोनस तुम्हाला मिळणार आहे 7,500 रुपये। ज्या महिलांना 1ही रुपया अजूनपर्यंत आला नाही, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा अजूनही 1ही रुपया महिलांच्या खात्यामध्ये, काही महिलांच्या खात्यामध्ये आला नाही, अशा महिलांच्या खात्यामध्ये आता सध्या ऑक्टोबरच चालू आहे, ऑक्टोबरमध्ये 7,500 रुपये सरकार जमा करणार आहे। नोव्हेंबरचे सुद्धा पैसे तुमच्या याच महिन्यामध्ये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। अजित पवार यांनी घोषणा केली आहे की दिवाळीचा बोनस म्हणून तुम्हाला पुढच्या महिन्याचे सुद्धा एक्स्ट्रा पैसे, पुढच्या महिन्याचे 1,500 रुपये सुद्धा आम्ही याच महिन्यात जमा करणार आहोत, कारण तुम्हाला ही दिवाळीची एक मोठी गिफ्ट असणार आहे। ही दिवाळीचा बोनस म्हणून तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। तर दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये आता 4,500 रुपये जमा झालेले आहेत। तर कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झालेले आहेत? तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 1ही रुपया आला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये 25 तारखेच्या पुढे, म्हणजेच 25 सप्टेंबरच्या पुढे जमा झालेले आहेत। त्यानंतर 1,500 रुपये सुद्धा बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले। कोणत्या महिलांच्या? तर ज्या महिलांना आतापर्यंत 3,000 रुपयेचा हप्ता मिळाला होता, अशा महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये सरकारने जमा केलेले आहेत। अशा महिलांसाठी महत्त्वाचं म्हणजे अशा महिलांसाठी 3,000 रुपयाची घोषणा सरकारने केली आहे। अशा महिलांना 3,000 रुपये मिळणार आहेत। आणि 4,500 रुपये ज्या महिलांना मिळालेले आहेत त्या महिलांना सुद्धा 3,000 रुपये दिवाळीचा बोनस म्हणून या महिन्यामध्ये, म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। पुढच्या महिन्याचे सुद्धा एक्स्ट्रा पैसे जे आहेत 1,500 रुपये आणि या महिन्याचे 1,500 असे मिळून तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सरकार ऑक्टोबर महिन्यामध्ये, अजून तारीख फिक्स केली नाही, परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकार जमा करण्याचे आश्वासन माननीय अजित पवार यांनी दिलेले आहे। त्यानंतर 7,000 कोणाला जमा करणार? तर ज्यांच्या खात्यामध्ये अजूनही 1ही रुपया आला नाही, अशा महिलांच्या खात्यामध्ये या महिन्यामध्ये 7,500 रुपये जमा करण्याचे आश्वासन सुद्धा माननीय अजित पवार यांनी दिलेले आहे।
अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये दिवाळीचा बोनस म्हणून सरकार देणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल कोणाला गिफ्ट दिला जाणार आहे। काही मोजक्याच महिलांना मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल सर्वच लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट दिला जाणार का? तर नाही, त्यासाठी अशा ठराविक महिला आहेत की त्या महिलांना मोबाईल हा दिवाळीच्या बोनस बरोबरच गिफ्ट दिला जाणार आहे। सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट दिला जाणार नाही दिवाळीच्या बोनस बरोबर। बऱ्याच यूट्यूबवरती न्यूज आहेत किंवा बऱ्याच आर्टिकल न्यूज आहेत की मोबाईल गिफ्ट देणार दिवाळीला दिवाळीच्या बोनस बरोबरच, परंतु सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट दिला जाणार नाही। त्यामध्ये काही अशा ठराविक महिला आहेत, काही अशा ठराविक बहिणी आहेत, अशाच बहिणींना दिवाळीच्या बोनस बरोबर मोबाईल हा गिफ्ट दिला जाणार आहे। तर कोणत्या बहिणींना मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहे तेच आपण पाहणार आहोत। परंतु तुम्हाला आतापर्यंत समजले का की तुम्ही कोणत्या इन्स्टॉलमेंट म्हणजे कोणत्या हप्त्यामध्ये पात्र आहात, तुम्हाला किती पैसे दिवाळीचा बोनस म्हणून मिळणार आहेत? कोणाला 3,000 मिळणार असतील तर कोणाला 7,500 मिळणार असतील, कमेंटमध्ये नक्की सांगा। कोणाला 3,000 मिळणार आणि कोणाला 7,500 मिळणार। ज्यांना 1ही रुपयाला नाही त्यांना 7,500, ज्यांना आतापर्यंत 4,500 रुपये जमा झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार आहेत। कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाला 7,500 रुपये येणार आणि कोणाला 3,000 रुपये दिवाळीचा बोनस म्हणून येणार आहे। तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोबाईल कोणत्या महिलांना गिफ्ट म्हणून दिवाळीच्या बोनस बरोबर मिळणार आहे। तर मोजक्याच महिला आहेत आणि त्या महिला आहेत त्या म्हणजे राज्य ग्रामीण अभियान कार्यक्रम अंतर्गत निवड केलेल्या ज्या महिला आहेत त्या 2,400 महिला आहेत। त्या महिलांना दिवाळीच्या बोनस बरोबरच मोबाईल सुद्धा गिफ्ट करण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे, असे TV9च्या आर्टिकल मधला एक रिपोर्ट सांगतो की 2,400 महिला अशा आहेत की ज्या महिलांना दिवाळीच्या बोनस बरोबरच मोबाईल सुद्धा गिफ्ट केली जाणार आहे। त्या राज्य ग्रामीण अभियानांतर्गत ज्या महिलांची निवड झाली आहे अशा महिला आहेत 2,400 महिला आहेत। त्या महिलांना दिवाळीच्या बोनस बरोबरच एक मोबाईल सुद्धा गिफ्ट केला जाणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला समजलं असेल की कोणत्या महिलांना 7,500 रुपये दिवाळीचा बोनस येणार, कोणत्या महिलांना 3,000 रुपये दिवाळीचा बोनस येणार आणि कोणत्या महिलांना त्याचबरोबर मोबाईल सुद्धा मिळणार। तर तुम्हाला समजलं असेल हे सर्व। परत एकदा सांगते, ज्यांना आतापर्यंत 1ही रुपयाला नाही अशा महिलांना 7,500 रुपये दिवाळीचा बोनस मिळणार आहे। ज्यांना आतापर्यंत 4,500 रुपये आले अशा महिलांना 3,000 रुपये दिवाळीचा बोनस मिळणार आहे आणि अशा महिलांना, ज्या महिला राज्य ग्रामीण अभियानांतर्गत निवड झाली आहे अशा महिलांच्या 2,400 महिलांना दिवाळीच्या बोनस बरोबरच मोबाईल सुद्धा गिफ्ट ही मिळणार आहे। सो मैत्रिणींनो, हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी। जय हिंद, जय महाराष्ट्र।